माझ्या करवीर तालुक्याच्या मासिक मीटिंगसमोर हा विषय ठेवला की आपल्या तालुक्याला भाऊ एक पहिली आणि दुसरीची परीक्षा आपण घेऊया, की मुलांना आत्तापासूनच परीक्षेचं एक ज्ञान शिष्यवृत्ती टाईप परीक्षेचं एक ज्ञान व्हावं. मग थोडं सभागृहात म्हणले पहिलीच्या मुलांना लिहायला वाचायला येईना आणि ती परीक्षा यशस्वी होईल का? तर मी म्हणलो ठीक आहे, मी या परीक्षेचा जो छपाईचा खर्च आहे तो मी स्वतः तुम्हाला मी स्वखर्चातनं देणार. त्यावेळी मी ते त्या परीक्षेचा खर्च मी स्वतः गाठला होता आणि ती परीक्षा यशस्वीपणे पार पडली. त्यापासून जी KTS म्हणून करवीर टॅलेंट सर्च ही जी परीक्षा आहे ती आत्तापर्यंत चालू आहे आणि तो उपक्रमामुळं आज 6-7 नंबरला असणारा तालुका 2-3 नंबरवरती माझा जिल्ह्यामध्ये करवीर तालुका शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आलेला आहे. मी आदरणीय PN पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती परीक्षा मी या ठिकाणी जे मानधन मला असायचं पंचायत समितीचं सभापतीचं मानधन ते मी शिक्षणासाठी द्यायचं आणि त्या मानधनातून मी त्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची परीक्षा मी या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेत होतो. खरं तर जिल्हा परिषद शाळेचा दर्जा कुठं ढासळत आहे. जे ग्रामीण भागात लोक आहेत तिकडे इंग्लिश मिडियम किंवा खाजगी शाळांकडे जास्त कल पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळाचा दर्जा सुधारावा, डिजिटलायझेशन यासारख्या संकल्पना शाळेमध्ये राबवली पाहिजेत. यासाठी भविष्यकाळात काही प्रयत्न असतील का? निश्चित आता काही डिजिटल शाळा निर्माण करणे किंवा अंगणवाडीपासूनच मुलांना शिक्षणाचे धडे शिकवावेत यासाठी मी